माशाचा खवाळा गावाना काय सांगतो रे गावानू सकाळी उठतो फाटेखाली येतो पुन्हा बघा माशाचा खवाळा गावाना ही होळीदा अशी नाही तू काय सांगतो पाप पाप बांधलो तरी माशाचा खवाळा हलाला तर काय सांगा गावानू ते कळलं की बाय भाऊजी 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 सकाळी सकाळी 5:30 दिली आणि भाऊजी बोलायला लागला उंचात तसा काळा माझ्या हॅडवे येतात तसा झाला आणि या कळल्याच्या बाजेचा तोंड बघला आणि शेवा पडली त्याच्या तोंडात खवळ्याचा पोट गावाला काय बाबा तुझ्या सर्वांची कटकी सांगतोय तर काय झालं शेजारी पाजारी हसायचे शेजारात कसा कोळ्याचा बळा झाला तर भगवान आला ह्या कोळ्यात काय काय करून जाय शेजाऱ्यासाठी पण सगळे परतले बाबा माका असा दिसता की ह्या शेजाऱ्यांनी पाजाऱ्यांनी माका कवडी केलीशी वाटता तेव्हा ह्या माका काय फाळ गावाला तेव्हा विचार करतो की आता ह्या कसो विचार करतो हे येऊन नळ चढले हे पाणी येतो बळे तू जातो पुन्हा माशाचा खवाडा तेव्हा बसतो व्हायचं आणि माशी जर की त्या न चढले पोटातून पाणी फकाल होती आता आता थोडा विचार करतो आता काय करू आता तेव्हा खापऱ्याला बोलला करतो काय खापऱ्या बोलला करतो तर खापऱ्या देवा तुम्ही फक्त होय साहेबा ओढाचा या सांगण्या करतो तुम्ही माझ्या पाठून होय साहेबा ओढाचा ए देवा माझ्या खापऱ्या देवा तुका हो तू पाचपाडा तो हिरो कोणी कधी करुणी मान करुणी काही करुणी बाळापासाचा गडी एक का आणि बघा भोरपुण्याचे मासे गावाने आणि खापऱ्या म्हणून घेते आता या कुलंद तो राठून बघूया आता या काय गावता
आमच्या पळांना हा परत एकदा हाकतो. आता मासे गावात तेव्हा गावात आता कसं काही टाइम घालो हो तेव्हा दर्या राजा रे दर्या राजा मोठे मोठे मासे गावले हे तेव्हा आता हे मासे घाल आता हे मासे घेऊन घरात जायला लागला तेव्हा ह्या माशात काय गावतं आता मासे गावले ते गावले ह्याच्यावर आणि गावला की बाई बांगडे गावले तांदे गावले इसवण गावले कांदे गावले तेव्हा आता ह्याचा काय करतो हा मोठा लखा फटा गावला हा राजांचा काय सामान येता मी गरीब कोळी आहो ह्या जर राजाक जर कळत तो राजाका मला शिल्लक ठेवतो ना त्याच्यासाठी मी आता राजापर्यंत ह्या घेऊन जा तू आणि घडलेली घटना राजाक सांगतो संदीप घाडी याने माझ्या कलेचा गुणगौरव करून हे लाख मोलाचं पारितोषिक दिलं आहे. तसेच नारायण राणे कुडाशे यांनी माझ्या कलेचा गुणगौरव करून हे लाख मोलाचे पारितोषिक दिलं आहे. तसेच चंद्रकांत सकाराम नाईक पिता सकाराम चंद्रकांत नाईक पुत्र याने 200 असे आमच्या मंडळाला 400 रुपयाचे बहुमोलाचं पारितोषिक दिलं आहे. त्यांचे आभार म्हणून या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार करतो. तिच्या शोधार्थ या अरण्यात प्रवेश केला. ती अचाट शक्ती विकृती इथं मला कुठं दिसत नाही. एक सारखा शोध घेतोय पण विकृती
निश्चय हे समोरचं घनघोर अरण्य, अरण्याच्या ठिकाणी जावं. अगदी पावलं जागच्या जागी स्थिर करणारी अशी कोण व्यक्ती तू? नाव काय तुझं? कणकावती नगरीचा राजा का कृतवर्मा अशिया देहाला सोडण्या. अरे! अशिया देहाला सोडण्या. नाव माझं विकल्प. वारे विकल्प. हा. अरे ज्याच्या शोधार्थ या अरण्यात प्रवेश केला तोच विकल्प माझ्या नेत्रासमोर उभा आहे. मला सांग रे, हा. माझ्या प्रजाजनांनी असा तुझा कोणता अपराध केला? त्यांना छळण्याचं कार्य तू करतोय. स्वतःची भूक शमवावी हा. आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं आणि तुझ्या जनतेचा छळ करावा या एकाच उद्दिष्टाने या इथपर्यंत आलो. वारे विकल्प. हा. अरे स्वतंत्र याचा अर्थ स्वैराचार नव्हे, बुद्धीला पटेल आणि मनाला वाटेल असं वागण्याचा तू प्रयत्न करतोय. हे तात्काळ थांबव म्हणतोय. मी कुणाचा आज्ञांकित नाही. स्वतःची भूक शमवावी आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं या एकाच मनोधारणेने मी तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. बाबा रे, हा. मी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्या मुळाशी कारण काय असेल हा. तर माणुसकी. वा. माणुसकी प्रत्येकाला जन्मात मिळावी लागते आणि ती मी माझ्या सोबत घेऊन आलेलो, एवढं लक्षात ठेव. वारे, ज्याने माणुसकीला मूठमाती देऊन राक्षसी इच्छा परिपूर्ण करण्यासाठी हा. वाटेल तो जर प्रसंग निर्माण झाला असेल ना तर भिडा राहा. अरे विकल्प. अरे आतापर्यंत केला तो सामोपचार, हा. तर सामदाम दंड भेद याचा वापर होऊ नये असं तुला वाटत आल्या मग आता म्हणतोय. ज्याने या रगरगत्या रणकुंडात उडी ठोकली आहे ती मरणा भीतीप्रमाणे नव्हे, मारेन या एकाच उद्दिष्टाने मी तुझ्या नेत्रासमोर आहे. जर तुला या विश्वात 4 दिवस सुखाने जगायचं असतील, हे जे विश्व आहे हे तुला उघड्या नेत्राने पाहायचं असेल, हसायचं असेल, खेळायचं असेल, मार्ग तुझा मोकळा आहे. वारे जाऊ विकल्प. शकतो. अरे जीवन मरणाची भीती उभ्या जन्मात बाळगली नाही. हा. जन्म आणि मृत्यू याच्या मध्यंतरीच्या काळात मी माझं स्वतःचं कर्तव्य उज्ज्वल करेन, त्याच्यानंतर मरेल असा माझा पूर्ण आत्मविश्वास आहे. अरे हा आत्मविश्वास नसून तुझ्या अंगी झालेला अति आत्मविश्वास आहे, लक्षात ठेव. आणि अति आत्मविश्वास ना आत्मघाताला कारणीभूत ठरतो. जाणून बुजून तू मृत्यूच्या दारात उभा आहे. अरे मी लक्षात ठेव. नव्हे तर मृत्यू तुझ्या दारासमोर उभा आहे. सगळ्यांना एकाच मापात तोडण्याचा प्रयत्न करू नको. वा. अरे हाताची पाचही बोट समान नसतात. तू आतापर्यंत शहर म्हणून जगलास, आता तुझ्या नेत्रासमोर सव्वाशे अरे लोक उभा आहेत. 100 हा. तर हाताची पाचही बोटे समान असती तर 50 हात झालाच नसता. त्यामुळे तुझ्यासारखे कितीतरी पतंग मी माझ्या जीवनात अरे तो हा पतंग नव्हे. अरे या जीवावर कित्येक जणांनी झडप घालण्याचा प्रयत्न केला, ते सारे जळून खाक झाले. हे चांडाळा हे अधमक कृत्याची चालू आहे, याच्यासाठी अधमक कृती करून या शौर्यता. अधमक कृती करून या शौर्यता. अधमक कृती करून या शौर्यता. योग्य तू समय घे, चांगलं तू वाचना. योग्य तू समय घे, योग्य तू समय घे, योग्य तू समय घे, चांगलं तू वाचना. अधमक कृती करून या शौर्यता. अधमक कृती करून या शौर्यता. वैरी तू मात्र स्वैर झाला. वारे
आशेने की प्राणाच्या आशेने? मरणाच्या भीतीने नव्हे. तर मग तुला सांगून ठेवतो, मी मायावी युद्धेत पारंगत आहे. त्यामुळे कधी कसा कुठेही रे तुला कसं कळणार नाही. त्यामुळे लक्षात ठेव, सावधान, इशारा देतोय राजा.